हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आता हुतात्मा चौकामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन झालेलं आहे। 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। वेगळं महाराष्ट्र राज्य जे आहे ते स्थापन झालं, मात्र यासाठी मोठा संघर्ष करावा लागला। 105 हुतात्मे झाले। 105 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं आणि आज महाराष्ट्र दिनी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा चौकामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन झालेलं आहे। अभिवादन करण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात त्यांच्याकडे। विजय, वैशाली, आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे हे हुतात्मा चौकामध्ये आज सकाळीच दाखल झालेले आहेत आणि हुतात्म्यांना ते अभिवादन करत आहेत। या ठिकाणी आज रात्रीपासूनच पूर्ण जे आहे ते हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणचे मान्यवर येत आहेत। आज सकाळी 7 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। या ठिकाणाहून अभिवादन करून ते दादर या ठिकाणी सुद्धा जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे। एकंदरीतच जर बघितलं त्यांच्यासोबत आपण मंगल प्रसाद लोढा आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे। या ठिकाणी पोलीस महासंचालक आहेत, या ठिकाणचे सर्व जे प्रशासकीय अधिकारी सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी प्रचंड असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। येणाऱ्या सर्व जे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जे येणारे जे आहेत या सर्वांना सर्वजण इथे येऊन हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत। आणि दुसरी गोष्ट, रात्रीच जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सुद्धा 12 वाजता येऊन या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री आपल्या पूर्ण शिष्टमंडळासह येऊन या ठिकाणी सुद्धा अभिवादन केलेलं आहे। नक्कीच तुम्ही असंच आपल्यासोबत राहा। तर ही हुतात्मा चौकामधली दृश्य आपण पाहताय। 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं, मात्र महाराष्ट्र राज्य हे स्वतंत्र नव्हतं। भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा हा पूर्णपणे वेगळा होता आणि पुढे हळूहळू देशातील राज्यभाषा आणि प्रदेशाच्या आधारावर राज्य जी आहे ती वेगळी झाली आणि त्यानुसार 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्य मुंबई प्रांतामध्ये विलीन करण्यात आली आणि त्यावेळी मुंबई प्रांतामध्ये गुजराती आणि मराठी भाषिक बोलणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक होती आणि त्यामुळे भाषावर प्रांत रचनेची मागणी जी आहे ती जोर धरू लागली। गुजराती भाषिकांनी स्वतःचं वेगळं राज्य त्यांना हवं होतं, तर मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते आणि या मागणीसाठी अनेक आंदोलनं सुद्धा झाली आणि या आंदोलनाचा परिणाम म्हणून 1960 मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा 2 राज्यांची निर्मिती करण्यात आली। आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी आणि गुजरातसाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, कारण आज महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तसंच गुजरात राज्याची सुद्धा स्थापना झाली आणि यासोबतच आजचा दिवस हा कामगार दिन म्हणून ओळखला जातो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते हुतात्मा चौकामध्ये पोहोचलेले आहेत। हुतात्म्यांना अभिवादन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। आज राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्या दिवसापासून आज तागायत म्हणजे जवळपास 64 वर्षांपासून आजचा हा दिवस उत्साहात साजरा केला जातो। हुतात्मा चौकामधली दृश्य आपण पाहताय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकामध्ये येत अभिवादन केलं। ही काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहताय। आता मुख्यमंत्री या ठिकाणाहून निघालेले आहेत। मुख्यमंत्री माध्यमांसोबत काही संवाद साधणार का, काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। हुतात्मा चौकामधली दृश्य आपण पाहताय। निवडणुकांची धामधूम सुरू आहे। राज्याच्या विविध भागामध्ये मराठी भाषिक म्हणून मराठी माणूस हा महाराष्ट्र दिन अगदी जल्लोषात उत्साहात साजरा करत असतो। विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते केलं जातं। गड किल्ल्यांवर सुद्धा अगदी उत्साहाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळत असतं आणि त्यासोबतच 106 हुतात्म्यांना अभिवादनही केलं जातं, त्यांचं स्मरण केलं जातं। 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली
आणि तेव्हापासून आज तागायत हा दिवस राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी उत्साहात आनंदामध्ये साजरा केला जातो. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माध्यमांसोबत संवाद साधणार का हे पाहणं महत्त्वाचंच असेल. मात्र त्यासोबतच काही वेळापूर्वीची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. हुतात्मा चौकामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आलेले होते आणि त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी खूप मोठा लढा द्यावा